ईडब्ल्यूएस रद्द करा. आम्ही कधी म्हणलो तुम्हाला 10% एसीबीसी द्या? कधी म्हणलो? मराठ्यांना ओळखून चुकलेलं आहे हे आरोप करायलेत माझ्यावर म्हणून. कारण 10% आरक्षण दिलं त्या दिवशी त्यांचं असं म्हणणं होतं 13% आरक्षण दिलं तर त्यावेळेस जसा गुलाल उधळला होता तसा हे 10% दिलं तर असा गुलाल उधळ. महाराष्ट्रात एकही मराठ्यानं 10% आरक्षण दिल्यावर गुलाल उधळला नाही. मराठ्यांची ज्यावेळेस अधिसूचना निघाली सगळ्या स्वारीची त्यावेळेस मराठ्यांनी गुलाल उधळला होता. ते 10% आरक्षण दिलं तेव्हा गुलाल नाही उधळला मराठ्यांनी. याचा अर्थ असा होतो 10% मराठ्यांना मान्य नाही, ते टिकणार नाही. मग तुम्ही 10%चा फायदा मराठ्यांना होऊ दिला नाही आणि ईडब्ल्यूएस रद्द करून तिथं मराठ्याचं वाटलं तुम्हीच केलं. ईडब्ल्यूएस रद्द तुम्हीच केलं ते 10% देऊन. तुम्ही ते 10% दिलं नसतं ईडब्ल्यूएस सुरू राहिलं असतं. तुम्हाला 10% द्यायचं सांगितलं कुणी? कुणाची मागणी ही? कुठे द्यायचं सांगितलं तुम्हाला? म्हणजे वाटलं तुम्हीच. कारण आता हे झाकायचे आहेत पाप देवेंद्र फडणवीसांना. म्हणून त्या मराठ्यांच्या भांडणं करायला टोळ्या पडले. ते छगन भुजबळ ते येड सगळ्या दुनियाचं. आता ते नवीन कुकरून काढे करून गोंड्या का काय कुठून आणला येऊ बिगर शेरीचा गोंड्या देऊ. ते बघा समुद्राच्या कडे नसेल त्या पन्न्या गोळा करायला ते गोंड्या का खोंड्या कोणी देऊ. आता एक डाक्कू माकू आणलाय ते दुसरा एक दही भांडेवाला. हे कुठं नाही काय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.